छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये असा एक किल्ला बांधला जो किल्ला बांधणं अशक्य गोष्ट वाटत होती, परंतु शत्रूच्या डोळ्यासमोर किल्ला बांधणं म्हणजे अशक्यच गोष्ट आहे. सिद्धीला वाटत होतं छत्रपती शिवाजी महाराजाला जर किल्ला बांधून दिला तर महाराज आपल्याला कधीच टिकू देणार नाहीत, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केले. सिद्धीच्या डोळ्यासमोर उभा राहून पदमदुर्ग हा किल्ला बांधला, आणि तो किल्ला बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाला खूप साऱ्या गोष्टीला सामोरं जावं लागलंय. तुम्हाला वाटत असेल समुद्रात किल्ला बांधणं एक साधी गोष्ट आहे. विचार करा मित्रांनो, आजचे इंजिनियर समुद्रात साधा एक पुतळा उभा करू शकले नाहीत, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला कसा काय उभा केला असेल? म्हणजे सिद्धीने किल्ला बांधत असताना तोफांचा वार सुरू केला. त्याचबरोबर हा किल्ला बांधायचा होता तो म्हणजे समुद्राच्या मध्यभागात, आणि त्यामुळे सिद्धीने भर दिवसा खूप साऱ्या तोफांचा मारा सुरू केला. त्याचबरोबर सिद्धीने नाही तेवढे प्रयत्न केले की किल्ला बांधता येऊ नये, तिथले मजूर पळून जावेत, आणि त्याचबरोबर सिद्धीने असंख्य गोष्टी केल्या ज्या त्याला करता येत होत्या. तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्यांनी हार नाही मानली. मावळ्यांनी रात्राच्या टायमिंगला काम सुरू केलं आणि भर रात्रीत हा किल्ला बांधायला सुरुवात केली. हा किल्ला बांधत असताना समुद्रातील लाटांना सामोरं जावं लागायचं, समुद्राची भरती ओटी आणि त्याचबरोबर सिद्धींच्या तोफांचा मारा. तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला बांधूनच काढला. मग सिद्धीला वाटू लागलं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे अशी कोणती तरी दैवशक्ती आहे, त्यामुळे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय. हा किल्ला बांधून कंप्लीट झाल्यानंतर महाराजांनी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ही एक लाईन लिहिली होती: राजपुरीच्या उरावरती दुसरी राजपुरी उभा केली आणि सिद्धीचे गर्वहरण करण्यासाठी हे पद्य उभारले आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या लाईनमध्ये असं म्हटलं होतं, सिद्धीला वाटत होतं की मुरुड जंजिरा हा बद्ध किल्ला आहे आणि तो जिंकणे अशक्यच गोष्ट आहे. सिद्धीच्या छातीवरती उभा राहून आणि सिद्धीच्या डोळ्यासमोर सिद्धीच्या छातीवर पाय ठेवून आम्ही समुद्रात असं एक कमळ फुलवलेलं आहे जे म्हणजे पदमदुर्ग. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड जंजिरा किल्ल्याला वेढा घालायचं ठरवलं. कान्होजी जेधे, मानकर भंडारी आणि लय पाटील या तिघांनी मिळून मुरुड जंजिरा किल्ल्याला एक वेढा घातला आणि मुरुड जंजिऱ्यावर जाणारी सर्व रसद बंद केली. सिद्धी गुडघ्यावर आला होता, परंतु सिद्धीने रात्रीच्या टायमामध्ये काही छोट्या मोठ्या जांजाकडून जी रसद पुरवली जात होती तेही जांजे आता बंद करून टाकली होती. सिद्धीला असं झालं होतं की हा किल्ला सोडून कधी पळून जाईल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आसपासच्या गावांना सुद्धा सांगितलं होतं ज्यांनी सिद्धीला मदत करील तो स्वराज्याच्या विरोधात गेला. पूर्णतः कडक कारवाया करण्यात येतील. त्यामुळे सिद्धीच्या नाकात इतका दम आला होता, सिद्धी मुरुड जंजिरा सोडून पळून जायला सुद्धा तयार झाला होता, परंतु तेवढ्यात त्यांना मुघलाची रसद मिळाली, त्यामुळे सिद्धी पळून गेला नाही. म्हणजे विचार करा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तर सिद्धीच्या डोळ्यासमोर हा पदमदुर्ग उभा केला. त्याचबरोबर मुरुड जंजिरा जो अबद्ध किल्ला वाटत होता तो जवळपास जिंकलाच होता. तर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमार्गावर तर कामगिरी हासिल केलीच होती, परंतु आता जलदुर्ग म्हणजे जलभागात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा गाडलाच होता.